आता पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। बंजारा समाजाचा आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या 284व्या जयंतीनिमित्तानं नंदुरबारमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शेकडोंच्या संख्येनं बंजारा बांधव पारंपरिक पोशाखात फिरकताना दिसले। बीडच्या आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची 284वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी पारंपरिक वेशभूषा करून पालखी मिरवणूक काढण्यात आली। चाकणमध्ये भर बाजारपेठेत घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं। माणिकडोह निवारा केंद्राच्या रेस्क्यू टीमनं 6 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बेशुद्ध करत बिबट्याला ताब्यात घेतलं। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या 353व्या पुण्यतिथीनिमित्त 7 गिर्यारोहकांनी सिंहगड सर केला। ही मोहीम या तरुणांनी एका रात्रीत पूर्ण केली। ट्रेकरचा आवडता राजगड किल्ल्यावरचा मुक्काम आता बेकायदा ठरणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागानं याबाबतचे आदेश जारी केले असून तशी नोटीसच राजगडच्या पायथ्याशी लावण्यात आली। या निर्णयानं ट्रेकर्समध्ये मोठी नाराजी आहे। पुणे नाशिक महामार्गावरील खरपुडे फाट्यावरती 17 महिलांना चिरडणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून अपघातानंतर कार चालक पळून जाताना दिसतोय। औरंगाबाद जळगाव महामार्गावर अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रकवर अजिंठा पोलिसांनी कारवाई केली। यात 20 लाखांच्या गुटख्यासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवस काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज केलं। यात फर्ग्युसन महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला। प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचा आधार घेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः निर्दोष असल्याचं सांगत आहेत। 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात गेलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर आल्यावरती 30 डिसेंबर 2022 रोजी सामनात संपादकीय लिहिण्यात आलं होतं। हेच संपादकीय देशमुखांकडून शहरात वितरित करण्यात येत आहे। औरंगाबाद विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचं 2 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे। आंदोलनाच्या 3ऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत कामकाज केलं। आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या 7 दिव्यांगांना अमरावतीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली करून घेतलेल्या शिक्षकांवर कारवाई या प्रमुख मागणीसह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं होतं। अमरावतीच्या अचलपुरातील फिनले मिल कोरोना काळापासून बंद आहे। हे मिल पुन्हा सुरू करावं तसंच कोरोना काळापासूनचे 100% वेतन मिळावं त्या मागणीसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे हे आंदोलन सुरू आहे। शहापूर नगरपंचायतीच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात फूट पडल्याचं पाहायला मिळालं। सर्व महत्त्वाच्या पदांवरती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून आले। त्यामुळे नाराज भाजपच्या कार्यकर्त्यांनी यापुढील निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेला मदत करणार नसल्याचं स्पष्ट केलं। ऑनलाईन सातबारामधील दुरुस्तीच्या मागणीसाठी बीडच्या बोरफळीमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना मनसेनं सशर्त पाठिंबा दिला। प्रचार यंत्रणेमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते दिसणार नाहीत, मात्र उमेदवाराला आमचा पाठिंबा राहील असं शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी स्पष्ट केलं। ऑनलाईन सातबारामधील दुरुस्तीच्या मागणीसाठी बीडच्या बोरफळीमध्ये शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। मूळ दस्तावेजातल्या नावं ऑनलाईन रेकॉर्डमध्ये चुकल्यानं शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्यानं तातडीने या दुरुस्तीची मागणी होती आहे। मॉडेलिंगच्या नादानं घर सोडलेल्या तरुणीच्या वेश व्यवसायात ढकलणाऱ्या दलालाला नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली। नागपुरातील नामांकित हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली। उस्मानाबाद येथील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राकुंडे यांच्याकडे खंडणी मागत जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये राकुंडे यांच्या हाताला दुखापत झाली। चिठ्ठी देण्याच्या बहाण्यानं ही व्यक्ती राकुंडे यांच्या घरात आली आणि हल्ला करून पसार झाली। या चिठ्ठीमध्ये 3 दिवसात 8 लाख देण्याची मागणी करण्यात आली।
शिक्षणासाठी आदिवासी नदीतून धोकादायक प्रवास ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याची दखल घेत शहापूरच्या सावरदेव गावातील विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित केला। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी या गावासाठी 2 स्पीड बोटी आणि 50 लाईफ जॅकेट दिले। देऊळगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुतळा जाळून रोष व्यक्त केला। गुलाबराव पाटील यांनी रविकांत तुपकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या काही महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवरती होत नसल्यानं कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली। याला कंटाळून जिंतूर आगारामध्ये चालक पदावरती काम करणाऱ्या पंढरीनाथ घुगे या कर्मचाऱ्यांना आत्मदहनाचा इशारा दिलाय। दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार व्हावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देणारं निवेदनच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथल्या तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचं बांधकाम होऊन वर्ष होतंय। लाखो रुपये शासकीय निधी खर्च करून सुद्धा ही इमारत तयार झाली, परंतु अजूनही या इमारतीचं उद्घाटन मात्र झालं नाही। त्यामुळे तोकडी जागा असलेल्या जुन्या इमारतीतूनच तालुका पशु चिकित्सालयाचं काम सुरू आहे। ही इमारत कधी कार्यान्वित होणार याकडे तालुकावासियांचं लक्ष लागलं। वैनगंगेवरील पुलाच्या लोकार्पण आधी सुरक्षा भिंतीच्या प्रश्न ऐरणीवरती आलाय। पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात असताना पुलाच्या खाली आणि समांतर काठावरील जमिनीचं अतिवृष्टीनं भूस्खलन झाल्याचं समोर आलं, त्यामुळे पुलाला धोका निर्माण झालाय। औरंगाबाद पोलिसांना एका अज्ञातानं बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन केल्यानं खळबळ उडाली। पैसे देऊनही काम होत नसल्यानं हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याचं या अज्ञातानं म्हटलं। मात्र बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाला कोर्ट परिसरात कोणताही बॉम्ब आढळला नाही, त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। बुलढाण्यामध्ये शासकीय सेवेत असूनही खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या 37 डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली। या संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली। नाशिककरांचा बस प्रवास आता महागणार आहे। सिटीलिंक बस सेवेमध्ये 7% भाडेवाढ करण्यात आली, त्यामुळे प्रवाशांना 2 ते 10 रुपये अधिकचे मोजावे लागतील। साताऱ्यात म्हसवड एसटी स्थानकाजवळील अतिक्रमण हटवण्यात आलं। 40 वर्ष जुन्या 50हून अधिक अनधिकृत बांधकामांवरती नगरपालिकेनं तोडक कारवाई केली। पंढरपूर ते म्हसवड या 60 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलंय। उपरी ते पुलाला तडे गेल्यानं पूल धोकादायक बनला। या पुलावरून सध्या वाहतूक सुरू असल्यानं दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते। जालना शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली। शहरातील मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। साताऱ्याच्या कुराड तालुक्यातल्या मुंढे इथे धान्यातील पावडरच्या वासानं बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला। धान्य साठवणुकीसाठी वापरलेल्या पावडरच्या वासानं मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला, त्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल केलं असतानाच या चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ड्रेनेज पाण्याचा नागरिकांना धोका। ड्रेनेज फुटल्यानं नळाला दूषित पाणी औरंगाबादच्या सिडको भागातील 1 सेक्टर आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या बाजूच्या गल्लीपासून ते ई सेक्टरच्या दत्त मंदिरपर्यंत गेल्या 6 महिन्यांपासून ड्रेनेजचं पाणी वाहत आहे। या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। भिवंडी परिसरात वीज चोरी विरोधात टोरंट पॉवर या वीज कंपनीच्या भरारी पथकानं धडक कारवाई केली। गुंदवली, ठाकूरपाडा आणि शहरातील कुरेशीनगर, दर्गा रोड या 4 ठिकाणी छापे टाकत तब्बल 12,21,940 रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली। या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। औरंगाबाद जिल्ह्यात लिंबूच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। जानेवारीमध्ये 50 ते 60 रुपये किलोनं विकले जाणारे लिंबू आता 120 रुपये किलो दरानं विकले जात आहेत। भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला। मनमाडसह जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये मेथी, पालक आणि कोथिंबीरीला 2 ते 4 रुपये भाव मिळतोय। सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विटा इथल्या मासे विक्रेत्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। महिलांनी स्वतःवरती पेट्रोल ओतून हा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावल्यानं मोठा अनर्थ टळला। जालन्यात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत आंदोलन केलं। शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलकांनी केली।
कोल्हापुरात नांदणी गावात तरुणांना आमरण उपोषण सुरू केलं. गावात रस्ता मंजूर होऊन बरेच दिवस उलटले तरी सुद्धा काम सुरू झालंच नाही. त्यामुळे पुण्यातील नोकरी सोडून या तरुणानं गावात उपोषण केलं. अकोल्यात वारी भैरवगड गावाजवळ धरणीतल्या पाणी वाटपावरून शेतकरी आक्रमक झाले. तेल्हारा तहसील कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. आसपासच्या गावातील शेतकऱ्यांकडून उपोषणाला पाठिंबा मिळतोय. मालेगाव महानगरपालिका प्रशासनानं शिवतीर्थवरती शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यास परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ भाजप, उद्धव ठाकरे गट आणि शिवप्रेमी रस्त्यावरती उतरले असून त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केलं. अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये चंद्रदीप नरके यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. सत्ताधारी नरके गटानं सर्व 23 जागांवरती विजय मिळवत आपली हुकूमत कायम राखली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर आणि त्यांच्या सहकारी आरोपींना बुलढाणा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला. रविकांत तुपकर आणि त्यांच्या 24 सहकारी आरोपींना आज 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. खेडी भोकर पुलाला जरी उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली असली तरी सुद्धा त्याला एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे प्यार का वादा 50-50 अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली. नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबेंचा नाशिक विभागात आभार दौरा सुरू आहे. सत्यजित तांबेंनी कोपरगाव आणि राहतामधल्या मतदारांचे आभार मानले. तसंच SSGM कॉलेजला भेट देऊन तिथल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार मानले. ज्योतिर्लिंगावर सुरू असलेल्या वादावरून खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवरती निशाणा साधला. भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय का? आधी उद्योग पळवले, आता आमचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातलाय अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शहा शिवनेरी किल्ल्यावरती दर्शनासाठी येत आहेत. त्यावरून संजय राऊत यांनी अमित शहांवरती निशाणा साधला. अमित शहा कुठेही गेले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद त्यांना लाभणार नाही असं राऊत म्हणाले. राज्यात व्यक्तिद्वेषाचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात सुरू झालं. जो विरोध करेल त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली जाते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. महाराष्ट्रातील राजकारणातलं चित्र दुरुस्त झालं पाहिजे असं सुद्धा ते म्हणाले. चिपळूणमध्ये ठाकरे पक्ष आणि काँग्रेसला शिंदे पक्षानं मोठा धक्का दिलाय. काँग्रेसच्या 4 तर ठाकरे पक्षाच्या 2 माजी नगरसेवकांनी शिंदे पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची भेट घेतली. नागपूरमधल्या RSSच्या मुख्यालयात दोघांची भेट झाली. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रावेरमधून खासदार रक्षा खडसेंना उमेदवारी मिळणार नसल्याची भाजपमध्ये चर्चा आहे. तर पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल आणि पक्षानं निवडलेल्या उमेदवारासाठी निवडणुकीत काम करू अशी प्रतिक्रिया रक्षा खडसेंनी दिली. उस्मानाबादच्या राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राकुंडे यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राकुंडे गंभीर जखमी झाल्यात. आरोपीने राकुंडे यांच्याकडे 3 लाखांची खंडणी मागितली होती. जालन्यामध्ये एदलापूरमधल्या माजी सरपंचांच्या हत्येचा खुलासा झाला. जुन्या वादातून अपघाताचा बनाव करून खून करण्यात आला. या प्रकरणी माजी सरपंचाच्या चुलत भावाला अटक झाली आहे. अमरावतीमधल्या वरुड तालुक्यातल्या करजगाव इथे शेतकऱ्याच्या घरात दरोडा टाकण्यात आला. यावेळी 3 दरोडेखोरांनी वृद्ध शेतकऱ्याचं तोंड दाबून त्याची धारदार शस्त्रानं हत्या केली. यावेळी सोन्याचे दागिने घेऊन त्यांनी पळ काढला. गोंदियातल्या गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी इथे गुरे धुण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तलावात बुडून टिकाराम कटरे यांचा मृत्यू झाला असून बचाव पथकाला त्यांचा मृतदेह मिळाला आहे. डहाणूतल्या चारोटी इथं झालेल्या अपघातात 3घांचा मृत्यू झाला. एशियन पेट्रोल पंपाजवळ अनधिकृत कटमुळे अपघात झाला. त्यामुळे प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती करण्यात आली. वडिलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलानं त्याच्या वडिलांची हत्या केली. अकोल्यातल्या गीतानगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
भंडाऱ्यातील कोका स्टेशनजवळ समता एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या सीआरपीएफ जवानाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. जयप्रकाश कुशवाह असं या जवानाचं नाव आहे. रेल्वेतून पडल्यावरती हा जवान गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरावतीकडून मालेगावकडे नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या कारनं अचानक पेट घेतला. यातून नवरदेवासह 5 जण थोडक्यात बचावले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आईसह मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. मुलाने ही हत्या केली आहे. भिवंडी तालुक्यातील कारवली गावात राहणाऱ्या एका मुलीसमोर अश्लील चाळे करणाऱ्या दयानंद गंगाराम पमुला याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईला लाकडी दांड्यानं बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या शिरोली महागाव इथे शेत जमिनीच्या वादावरून एका पोलीस जवानाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली. मारहाण करून युवकाचा अपमान, मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने युवकानं आत्महत्या केल्याची औरंगाबादमध्ये घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पैठण तालुक्यातील तोंडोळे इथे वाहनानं घरी परतणाऱ्या तरुणावरती मसोबा टेकडीजवळ चोरट्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये नंदू गरड हा गंभीर जखमी झाला. दरम्यान गरड यांच्या घरी जाऊन हल्ल्याची कबुली देणाऱ्या चोरट्याला जमावानं चोप देऊन हिंड काढली. जळगावच्या चाळीसगाव मधल्या रेणुका माता मंदिराच्या वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रेणुका मातेच्या पालखीची मिरवणूक चाळीसगावच्या मुख्य चौकातून वाजत गाजत काढण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या खानदेशातील सर्वात मोठ्या यात्रेला मुक्ताईनगरात सुरुवात झाली. 4 दिवस ही यात्रा चालते. टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या जयघोषानं मुक्ताईनगरी दुमदुमून केली. रत्नागिरीमध्ये कोळथरे समुद्र किनाऱ्यावरील महाराष्ट्र शासन वन विभागाच्या कासव संवर्धन केंद्रातून सुमारे 100 पेक्षा अधिक ऑलिव्ह रिडले जातीची कासवांची पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पाहूयात इतरही काही गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. सिन्नर तालुक्यातील टेंभुरवाडीमध्ये मांजराचा पाठलाग करताना मांजरासह बिबट्या विहिरीत पडला. दरम्यान माहिती मिळताच वन विभागानं दोघांचीही सुखरूप सुटका केली. परभणीमध्ये सेलूतील गव्हा गावामध्ये महावितरणच्या तारेला स्पर्श झाल्याने वानराचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी वानराची अंत्ययात्रा काढली. भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यातल्या रोहना गावामध्ये वाघानं काळबिटाची शिकार केल्याचा प्रकार समोर आला. वन विभागाकडून या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.